समर्थ. नमस्ते. ज्योतिष किचन अँड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते आहे. तर आज आपण मस्त असं रस्सम वडा बनवणार आहोत. तर त्यासाठी लागणारं साहित्य काय काय घेतले ते पहिलं पाहूया आपण. मी ते मिरची पावडर घेतली आहे अर्धा चमचा, थोडी कोथिंबीर आहे, सुक्या मिरची आहे, 4 ते 5 पाकळ्या लसूण ठेचून घेतले, ही काळी मिरी घेतली, ती पण मी आता ठेचून घेणार आहे खलबत्त्यामध्ये थोडीशी जाडसर वाटून. हे रस्सम मसाला घेतलाय, कढीपत्ता आहे, हिंग, 2 टोमॅटो चिरून घेतले, ही चिंच आहे ती पाण्यात घालून ठेवली आहे, आणि इथे मी डाळ उकडून घेतली आहे, 1 वाटी डाळ आहे, त्याच्यामध्ये हळद घातली आणि वाटून घेतली. तर आता आपण रस्सम बनवायला घेऊया. इथे आता मी एक भांडं ठेवलं आहे, त्याच्यामध्ये आपण तेल घालून घेऊया. 1 चमचाभर तेल घातलं आहे. तेल चांगलं गरम होऊ देत. तेल गरम झालं आहे, त्यामध्ये मी हे जिरं घालून घेते, हे लसूण घातले, लाल सुक्या मिरच्या घातल्या, हिंग घालून घेऊया आणि कढीपत्ता थोडं मिक्स करून घेते. आता हे मी मिरची पावडर घालून घेते, अर्धा चमचा घेतली आहे. जसं रस्सम बनवणार तसं आपण घ्यायचं मिरची पावडर, तुम्हाला लागेल तिखट तसं. आणि हे मसाला घेतला आहे रस्सम मसाला. आता आपण हे टोमॅटो घालूया. 2 टोमॅटो घेतले ते बारीक चिरून व्यवस्थित मिक्स करून घेते. थोडंसं मी पाणी घालते, 1 चमचा एवढं, मसाले जळू नये म्हणून. हे टोमॅटो घालून व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. आता झाकण ठेवून टोमॅटो चांगलं शिजून घेते. इथे मी टोमॅटो शिजत ठेवलेला. आता बघूया आपण टोमॅटो चांगला शिजला गेला आहे काय. इथे टोमॅटो छान असा शिजला गेला आहे. त्यामध्ये आपण हे डाळ उकडून घेतलेली ती घालून घेऊया. हे मी घोटून घेतले चमच्याने, आणि गरम पाणी घालून घेऊया. मी आता गरम पाणी केलं आहे, 1 ते 1.5 ग्लास जेवढं पाहिजे पातळ तेवढं करायचं आपण. डाळीच्याच भांड्यात मी घालून घेते, पाणी धुवून घेते. अजून थोडं घालूया, कारण रस्सम हे पातळच छान वाटतं. आता आपण त्याच्यामध्ये हे कुटलेले काळी मिरी घालून घेते. चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया. आणि हे चिंचेचा कोळ आहे, तो मी काढून घेतला, चिंच भिजत ठेवलेली. हे चवीप्रमाणे घालायचं. मी आता 4 चमचे घालते, जर वाटलं तर परत घालू शकतो आपण. आता छान अशी उकळी काढून घेऊया. इथे रस्सम छान शिजलं गेलं आहे, उकळी आली आहे. आता थोडीशी कोथिंबीर घालते, गॅस बंद करते. आपला रस्सम तयार झाला आहे. आता आपण वड्याची तयारी करूया. इथे मी उडीद डाळ 1 वाटी घेतलेली आणि 4 ते 5 तास भिजत ठेवली आणि छान अशी भिजली गेली आहे. आता पाणी न घालता आपण हे वाटून घेऊया. एकदम बारीक पेस्ट करून घेते मी. इथे आता डाळ वाटून घेतली आहे मी, छान एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची, जाड ठेवायचं नाही. आणि जेवढं बारीक होणार तेवढे आपले वडे छान होतात. आता हे मी काढून घेते का भांड्यामध्ये. मी आता इथे डाळ काढून घेतली आहे सर्व, आणि त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालते. जर तुम्हाला हिरवी मिरची घालायची असेल तर तुम्ही घालू शकता. आणि चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया. रस्सममध्ये पण मीठ आहे, त्याच्यामुळे थोडंसं कमीच घालायचं. जेवढं वडं आपलं पीठ असेल तसं मीठ घालून घ्यायचं. आता हे 4 ते 5 मिनटं चांगलं फेटून घेते. इथे आता 4 ते 5 मिनटं मी एकाच साईडने असं एका डायरेक्शनमध्ये फेटून घेतलं आहे, आणि छान असं हलकं झालं आहे पीठ. जेव्हा आपण पहिलं घेतलं तेव्हा खूप घट्टसर होतं, जसं आपण फेटत जाणार तसं ते छान असं हलकं होत जातं. हे पीठ आपलं तयार झालं की नाही बघूया पहिलं. मी इथे भांडं घेतलं, त्याच्यामध्ये पाणी घेतलं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं पीठ टाकलं आहे. हे पीठ वरती आलं आहे म्हणजे आपलं पीठ तयार झालं आहे. तर आपण आता हे बनवायला घेऊया वडे. तोपर्यंत मी तेल गरम करत ठेवलं आहे. हाताला थोडं पाणी लावायचं आणि छोटे छोटे वडे आपण बनवून घेऊया. जास्त मोठेही नाही बनवायचे. आता मी वडे बनवून घेते. गॅस मीडियम ठेवायचा. आता हे मीडियम गॅसवर मी चांगले गोल्डन रंग येईपर्यंत तळून घेते.
छान असे वडे आपले तयार झालेत, मस्त गुलाबी रंग आलाय आणि मीडियम गॅसवर तळून घेतले आहेत मी. आता हे वडे काढून घेते आणि बाकी मी सर्व असेच वडे तळून घेते. इथे आपले सर्व वडे तळून तयार झालेत. मस्त असे खाल्ले तरी छान वाटतात. एक मी तुम्हाला तोडून दाखवते. किती मस्त हलके आतून असे पोकळ झालेत वडे, हे बघा. तर आता मी हे वाढून घेते. इथे मी वडे काढून घेतले, त्याच्यावरती मस्त असं गरम गरम रस्सम घालून घेऊया. थंडीमध्ये छान वाटतं रस्सम, सर्दीसाठी वगैरे. तर तुम्हाला रस्सममध्ये थोडंसं गूळ पाहिजे तर घालू शकता, पण मला नाही आवडत त्याच्यामुळे मी नाही घातले. याच्यावर असं रोज आपण भाजी चपाती डाळ भात खातो, तर एक दिवशी असं वेगळा प्रोग्राम बनवायचा. मस्त असे बनवा गरम गरम रस्सम आणि वडे, छान वाटतात. थोडीशी कोथिंबीर घालून घेते. तयार झालं आपला रस्सम वडा, मस्त छान असा. ही वडा रस्सम जर तुम्हाला माझी रेसिपी जर आवडली असेल ना, तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.